आदिवासी बांधवांकडून प्रशासनाला निवेदन. पेण रायगड. संजय गायकवाड. पेण तालुक्यातील विश्वनाथ वाघ यांनी आज पेण पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले. गेले अनेक वर्षापासून जो माझा छळ व माझ्यावर अन्याय अत्याचार होत आहे याकडे कुठेतरी गांभीर्याने लक्ष द्यावे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मोठे आंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा सुद्धा विश्वनाथ वाघ यांनी दिलेला आहे. एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाने जो तडीपार आहे त्या माणसाने गेले 7 ते 8 वर्ष विनाकारण त्रास देत आज माझ्यावर हा अन्याय अत्याचार होत आहे. याकरता संपूर्ण आदिवासी समाज बांधव आज एकजुटीने त्यांच्या बरोबर उभा आहे. अनेक गुण या माणसावर आहेत, तडीपार आहे, परंतु हा माणूस अनेकांवर अर्ज करतो आणि अर्ज करून त्यांच्याकडची काही उकळणीसुद्धा करतो. आज या माणसावर कुठेतरी कारवाई व्हावी याकरता विश्वनाथ वाघ यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटवण्याचा इशारा दिलेला आहे. जर प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आदिवासी बांधव हा रस्त्यावर उतरणार आहे. रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड. पडलेला काय भूमिका आपली, कशासाठी आलात काय सांगाल? आज आम्ही 2-4 तालुक्यातूनच इथे रायगड जिल्ह्यातून एवढी काही आमची लोकं आम्ही बोलवलेली नाही आहेत. एक 2-4 तालुक्यातूनच आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. विषय असा आहे की मी पेणचा स्थानिक आहे आणि अनुसूचित जमातीचा आदिवासी समाजाचा आहे, एक घटक आहे. इथे वडलोपार्जित मी ज्या घरामध्ये राहतो ते घराची जागा जी आहे ती माझ्या नावावर आहे आणि बाजूची जागा जी आहे ती शासकीय आहे आणि ती शासकीय जागेचा दंड माझ्याकडनं घेतलेला आहे. ती मी जवळपास तिथे 100 वर्षापासून आमचं तिथे वास्तव्य आहे. परंतु पेण तालुक्यातला एक इसम गेले 9 वर्षापासून मला त्रास देतो आहे. त्याचं नाव आहे आमोद रामचंद्र मुंडे, राहणार गणपतीवाडी, आणि त्याचा दुसरा साथीदार आहे नागेश सुर्वे, जो पेणचा एक रहिवासी आहे. तर ह्या दोघांचेही माझा कोणताही परिचय नाही, कोणतीही ओळख नाही आणि विनाकारण 9 वर्षापासून हे लोक माझं घर मोडण्यासाठी, माझ्या बाजूला असणारे कंपाऊंड मोडण्यासाठी आणि माझ्या नावावर असलेली 2 गुंठे जागा त्याची ऑर्डर रद्द होण्यासाठी 9 वर्षापासून ते अर्जावर अर्ज करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, जिल्हाधिकारी, आयुक्त सगळीकडे अर्ज केलेले आहेत आणि हे अर्ज फक्त हेतुपुरस्सर केलेले आहेत. म्हणजे कुठेतरी एका आदिवासी व्यक्तीला कुठेतरी जाणून बुजून त्रास द्यायचा आणि त्याला त्या घरातून आणि त्या जागेतून त्याला बाहेर काढायचा हा त्यांचा हेतू आहे. या मुंढेवर आज 7-8 गुन्हे पेण पोलीस स्टेशनला इथे दाखल आहेत. त्याच्यावर ब्लॅकमेल असेल, खंडणी असेल, महिलांची गैरवर्तन असेल, मारामारी, धमकी, असे अनेक गुन्हे. हा तडीपार माणूस आहे आणि तरीसुद्धा हा जामिनावर सुटून आज आमच्यासारख्या आदिवासी समाजाच्या लोकांना एवढा त्रास देतो आहे. तर माझा प्रश्न पण मला एक पडतो की हा आदिवासी समाजाचा एवढा राग का करतो, एवढा द्वेष का करतो? कारण मागेसुद्धा एका महिलेने, आदिवासी महिलेने याच्यावर गुन्हा दाखल केला होता. ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याअंतर्गत त्याला शिक्षा झालेली नाही, परंतु त्याला अटक झाली होती आणि तो जामिनावर आता बाहेर पडलेला आहे. म्हणजे आदिवासींच्या विषयी त्याच्या मनामध्ये एवढा तिरस्कार भरला आहे आणि हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. याच्यासोबत अनेक लोक आहेत आणि ही माणसं 9 वर्षापासून मला त्रास देत आहेत. म्हणून कुठेतरी पुढे माझा कुठेतरी कौटुंबिक पातळीवर आणि माझा कुठे घात होऊ नये अशी मला भीतीसुद्धा वाटते. त्याच्यामुळे आमच्या समाजातल्या लोकांनी मला सांगितलं की बाबा आपण सगळ्यांना सोबत घेऊन आपण साहेबांकडे जाऊया आणि आपण न्याय मागूया. तर आज तो न्याय मागण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. इथून आम्ही अलिबाग SP ऑफिसला जाणार आहोत, तिथून जिल्हाधिकारी, नंतर आम्ही आयुक्त पोलीस कोकण भवनला जाणार आहोत. तर असा आमचा हा एक नियोजन ठरलेला आहे. उद्देश एकच आहे की जी माणसं आपल्याला ओळखत नाही, जो माणूस मी त्यांना ओळखत नाही व्यवस्थित, ती माणसं वारंवार अर्ज का करतात? हल्ली कोणाकडे जायला वेळ नाही आणि ही माणसं सातत्याने 9 वर्षे माझ्यावर आज अर्ज करून माझ्यासारख्या अनेक लोकांवर यांनी अर्ज केलेले आहेत. पेणमध्ये आज ज्यांचे फार्म हाऊस आहेत, पेट्रोल पंप आहेत, कोणाचे भराव केलेले आहेत, कोणी शेड बांधलेले आहेत, कोणी हॉटेल टाकलेले आहेत, अशा अनेकांना हे लोक ब्लॅकमेल करतात. यांच्यावर शेकडो अर्ज केलेले आहेत.
मी माहितीच्या अधिकाराखाली सगळे अर्ज काढलेले आहेत, काही अर्ज मला हातात मिळणार आहेत. तर त्या अर्जामध्ये विविध प्रकारची माहिती या लोकांनी मागवलेली आहे. तर यांचा नक्की उद्देश काय आहे, तो ह्या पोलीस यंत्रणेने आणि शासनाने याची गंभीर दखल घेऊन त्यांची चौकशी करावी आणि त्यांना पैशाचा आर्थिक स्रोत कुठल्या बाजूनी येतो याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि त्याला तात्काळ अटक करून त्याला तडीपार केलं पाहिजे अशी आमची समाजाची मागणी आहे. आणि जर त्याच्यावर कारवाई झाली, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा आणि तिथे कारवाई होत नाही. ही माझी शासनाला नम्र विनंती आहे की ह्या माणसांनी आणि आदिवासींचा तिरस्कार करणं, आदिवासी हे आपलं जीवन जगतात, हे कोणाच्या आगीत दुगीत नसतात, हे मला शासनाला सांगायचं. आणि शासनाने यापुढे जर आमच्या मागणीचे मान्य करून त्याच्यावर कारवाई केली तर शासनाचं स्वागत आहे. अन्यथा होणाऱ्या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामांना शासन स्वतः जबाबदार राहील, हे मी आवर्जून इथं नमूद करतो. जय आदिवासी, जय भीम. धनाजीराव, आज आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आला आहे. नेमका मुद्दा काय आहे आजचा? आजचा मुद्दा म्हणजे आमच्या एका पेण शहरात आमचे वाघ साहेबांनी जे घर किंवा जमीन समाजाच्या वतीने, आणि खरोखर याला जे प्रशासन, मग ते तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, पोलीस प्रशासन असेल, हे त्यांना म्हणजे काही गोष्टीमध्ये सहकार्य करतात, तर यांचाही मी जाहीर निषेध करतो. कारण एकच की आज आदिवासींच्या सोबत अशा भरपूर काही अडचणी असतात. आज वाघ साहेबावर अडचण आले, उद्या येणाऱ्या काळामध्ये अजून आदिवाशावर अडचणी उभ्या राहतील. परंतु आमचा एवढीच मागणी आहे की ही गोष्ट जर थांबली नाही, ही कारवाईला जर शासनाने जर थांबवलं नाही, तर येणाऱ्या काळामध्ये 15-20 दिवसामध्ये आम्ही धरणं आंदोलन करू आणि आम्ही प्रशासनाला विचारू का ह्या काही गोष्टी आहेत आणि त्याच्याकडे जी मालमत्ता आहे ही कुठनं येते, त्याचा बिझनेस कुठला आहे, हे आम्ही प्रशासनाला विचारू. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.